मुंबईमध्ये रेड अलर्ट त्या ठिकाणी आहे, ठाणे आहे, मुंबई आहे, पालघर आहे, रायगड आहे. मी सकाळपासून त्यातल्या इमर्जन्सी आमची रूम आहे आपत्कालीन त्या ठिकाणी सकाळपासून होतो, रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी होतो. मुंबईमध्ये पाऊस सतत पडतोय आणि या 4-5 जिल्ह्यांमध्ये पडतोय आणि रेड अलर्ट त्या ठिकाणी आहे आणि समुद्राचा हाय टाईड होता, भरती त्याला होती, त्यामुळे शहरात पडलेलं पाणी ते समुद्र स्वीकारत नाही, ते परत मागे येतं आणि त्यामुळे काही वेळ सकाळी आता संध्याकाळी थोडा तास मुंबईकरांना निश्चित झालेला आहे. 2 दिवस झाले तर शाळांना सुट्टी दिलेली आहे, ऑफिसला सुट्टी दिलेली आहे, पण बस सेवा जी आहे, ट्रान्सपोर्टेशन जे आहे त्याच्यावर फरक पडलेला आहे. ट्रेनमध्ये पण सुद्धा सगळ्या पट्ट्यांवर पाणी आहे, कारण पाणी हा विक्रमी पाऊस होतोय, म्हणजे असं तसा होते सततधार पाऊस सुरू आहे, कधी झाला नाही एवढा पाऊस त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून निश्चित या संदर्भामध्ये अडचणी झालेल्या आहेत. पण महापालिकेकडून अतिशय व्यवस्थित त्या ठिकाणी काम सुरू आहे. जवळपास 250 पंप त्या ठिकाणी पाणी उपसण्याचं काम त्या ठिकाणी करतायत. सगळे कर्मचारी जे आहेत ते स्वच्छ करतायत, पाणी आम्ही काढण्याचा प्रयत्न करतोय, पण पाऊस थांबतच नाहीये आणि 21 तारखेपर्यंत रेड अलर्ट त्या ठिकाणी आहे. मला वाटतं बघूया आता आज उद्यामध्ये काही पाऊस कमी झाला निश्चित त्यातून मार्ग निघेल, पण आता कालच्या तुलनेत सकाळच्या तुलनेमध्ये मला आता मी दुपारपासून इकडे आलेलो आहे, नांदेडला होतो, तिथे बैठक मला त्या संदर्भामध्ये कुठली माहिती नकोच काहीतरी सांगणं हे उचित होणार नाही. पण आता इतक्या पावसामुळे काही इलेक्ट्रिसिटीच्या सिस्टीम खराब झाल्या, सिग्नल काही खराब झाले असतील का मला माहिती नाही नक्की, पण असं असेल तर मला वाटतं त्या बाबतीमध्ये सक्षम अधिकारी आपले आहेत त्या ठिकाणी ते काळजी घेतील. शेतीचं जे नुकसान झालेलं असेल, जे अगदी खरडून निघालेले असतील किंवा नुकसान झालं असेल, पिकाचं नुकसान असेल, सगळ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, महसूल मंत्र्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत आणि ते पंचनामे थोडंसं आता हे आधी महत्वाचं आहे. अजून लोकांचे PM झालेले आहेत, लोकांचा अंतिमविधी झालेला नाही, त्यामुळे मला वाटतं त्यांना राहण्याची व्यवस्था, जेवणाची खाण्याची व्यवस्था ही महत्वाची आहे. हे झालं की लगेच मला वाटतं उद्या परवापासून 1-2 दिवसात पाऊसही कमी होईल आणि 1-2 दिवसामध्ये आम्ही सगळे पंचनामे करायला त्या ठिकाणी सुरुवात करू. जे पंचनामे होऊन जे सगळं रिपोर्ट समोर येतील त्याप्रमाणे निकषाप्रमाणे सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही मदत देऊ, ती सरसकटच करू, कारण पाऊसच तसा झालेला आहे.